असलम शेख यांच्या विरोधात भाजपा आक्रमक, मंत्री लोढांविरोधात विधान केल्यानं आंदोलन। हिंदू मुस्लिम वाद बंद करा नाहीतर महागात पडेल। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना फेसबुकवरून धमकी। काँग्रेसचे अमानत खान यांच्या विरोधात भाजपची तक्रार। अमित ठाकरेंनी नेरूळ पोलिसांची नोटीस स्वीकारली। शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात लावली हजेरी। नवी मुंबईत मनसेचं शक्ती प्रदर्शन। पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या। डॉक्टर गौरी गर्जेंनी गळफास घेऊन संपवलं जीवन। गौरी गर्जेंची आत्महत्या नसून हत्या, गौरीच्या नातेवाईकांचा आरोप। तर आत्महत्येवेळी मी घरात नव्हतो, अनंत गर्जेंनी आरोप फेटाळले। डॉक्टर गौरी आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, अंजली दमान यांची प्रतिक्रिया। भाजपसोबत राजकीय मतभेद, मात्र भाजपला सुसंस्कारी पक्ष मानते। खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। माझ्यात आणि शिंदेंमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अनेकदा बोलायचं असतं वेगळं, मात्र अर्थ वेगळे निघतात। अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव। विकासाच्या मुद्द्यावरून माझी बिनविरोध निवड, फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोतींचं विरोधकांना प्रत्युत्तर। सुनील तटकरेंबद्दल भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची कीव येते। दळवींच्या दाव्यानंतर अनिकेत तटकरेंची टीका। माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। न बोलण्यासारखं माझ्यात आणि शिंदेंमध्ये घडलेलं नाही, वेड्यांच्या बाजारात काही माध्यमं वेडी झाली आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित, केवायसी झाल्यास लगेच मदत मिळेल, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती। महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरला बेदम चोप, कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अर्णवच्या कुटुंबियांचं श्रीकांत शिंदेंकडून सांत्वन, या घटनेचं राजकारण करू नये, श्रीकांत शिंदे यांचं सर्वपक्षीयांना आवाहन। चिपळूणमध्ये ठाकरे गटात उभी फूट, भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यात विसंवाद। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अवकातीत राहावं, भाजपचा हर्षवर्धन सपकाळ यांना इशारा। नीट बोला नाहीतर परिणाम गंभीर होतील। पुण्याच्या नारायणपेठेत मद्यधुंद तरुणाचा राडा, पोलिसाचा मुलगा असल्याचं सांगत धिंगाणा, वेगानं वाहन चालवत दिली अनेक गाड्यांना धडक।